मला आज इतकं कंटाळा आलं होतं भाजी बनवायचं, तर मग मला बनवायची होती कांद्याची चटणी. बघू शकता तुम्ही सगळं काही घेतलेलं आहे मी. कांद्याचं जे लागणारे साहित्य घेऊन घेतले. आणि मी प्लीज, मी चॅनलवर नवीन असल्यामुळे मला प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या. तुम्ही सपोर्ट करा आणि मी इतके छान छान रेसिपी टाकत जाईन. तुमचं बी मन खुश होईल. प्लीज गाईज मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि नाही का मी किती बारीक असे किती छान असे बारीक बारीक कापून घेतले. सगळं साहित्य घेतलेलं सगळं कापून घ्यायचे. कांदे, टमाटे, कोथिंबीर सगळे कापून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता तुम्ही किती छान असे कापले. अद्रक लसण कुटून टाकून घ्यायची कच्ची, जशी कच्च्या कांद्याची चटणी बनवायची. मिक्स करून घेतले मी सगळं. हळद मीठ टाकले आणि मला जेवढी तिखट लागते तेवढी मिरची पावडर टाकून घेतले मी. बघू शकता अशी छान अशी पसरट करून घेतले. आणि आता याला शेंगदाण्याचं कूट बी माझे असं टाकायचं भरपूर असं. शेंगदाणा वेगळं पातेलं तापून घेतले, त्याच्यात टाकले मी मोहरी टाकले. मोहरी तडतडली आहे छान अशी. बघू शकता तुम्ही कशी मस्त मोहरी तडतडली. मग हाफ चमचे जिरे टाकायचे. जिरा बी तडतडून घ्यायचं. थोडीशी लसण अद्रक ठेचून टाकलेली मी, ती पण टाकते तडक्यामध्ये व्यवस्थित असते. बघू शकता थोडं लाल ब्राऊन असं भाजून घ्यायचं, चांगलं हलवत राहायचं. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली मी व्यवस्थितशी. बघू शकता तुम्ही छान असं कोथिंबीरला बी चांगला असा कलर आला. तसंच कडकडता टाकायचं आपल्या मिक्सरमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशी टेस्टी लागते. तुम्ही बोटं चाटून खासा आणि इतकी टेस्टी लागते. एकदा बनवून बघा तुम्ही. खूप अशी टेस्टी लागते, छान मजेची. आणि जेवणामध्ये अशी चार चांद लावून टाकते चटणी. खूपच मस्त आहे खरोखर. धन्यवाद.